नमस्कार, पल्लवीज किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण चिक्कू शेक कसा बनवायचा ही रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा। इथे मी हे चिक्कू अगोदर धुवून घेतलेले आहेत। इथे मी हे 13 चिक्कू घेतलेले आहेत। अगोदर चिक्कू आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे मी चिक्कूंमधल्या बिया बाजूला काढून घेणार आहे। सर्व चिक्कूंमधले बिया आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत। आमच्या तिथे 5 ते 6 किलो कच्चे चिक्कू आणलेले होते। ते सर्व चिक्कू एकदम पिकलेले आहेत एक सोबतच। त्यामुळे आता काय करावं एवढा चिक्कूचा असा प्रश्न पडलेला होता। तर मी ठरवलं की आज आपण चिक्कू शेक बनवूयात। इथे मी या प्रकारे सर्व चिक्कूंमधल्या बिया बाजूला काढून घेणार आहे। खूप मस्त असा आज चिक्कू शेक होणार आहे आपला। तुम्ही बघू शकता चिक्कू ही खूप छान आहेत। आता इथे मी सर्व चिक्कूतल्या बिया बाजूला काढून घेतलेल्या आहेत। आता हे सर्व चिक्कू मी मिक्सरच्या भांड्यात ओतून घेणार आहे। मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आहेत आपल्याला चिक्कू। त्यानंतर इथे मी अर्धे चिक्कू मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले आहेत, बाकीचे नंतर घेणार आहे। यात एक छोटी वाटी साखर घातलेली आहे। साखर थोडीच घातलेली आहे कारण चिक्कू खूप गोड आहेत। एक छोटी मीडियम साईजची वाटी आहे तेवढी भरून साखर घेतलेली आहे इथे। त्यानंतर इथे राहिलेले चिक्कू ही मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। इथे तुम्ही बघू शकता चिक्कू खूप छान असे मस्त बारीक झालेले आहेत। खूप छान बारीक पेस्ट अशी झालेली आहे। आता मी हे बारीक केलेले एका भांड्यात काढून घेणार। आता मी यात 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। 1.5 ग्लास थंड पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। त्यानंतर इथे मी हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। दूधही मी फ्रीजमध्ये थंड करून घेतलेलं आहे। ते थंड दूध आपल्याला आता इथं ज्यूसमध्ये टाकून घ्यायचं आहे। दूध टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे।
चला तर मग इथे आपला चिकू शेक बनून झालेला आहे। आता हा चिकू शेक आपण ग्लासमध्ये ओतून घेऊयात। इथे कमी वेळात असा झटपट आपला चिकू शेक मस्त बनून झालेला आहे। खूप छान। ही चिकू शेकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।